नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आषाढी एकादशी निमित्ताने विद्यानिकेतन स्कूल बोटा येथे विठ्ठल नामाची शाळा भरली. विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी बोटा या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीच्या अध्यक्षा डॉक्टर विद्या पाटील, सल्लागार डॉक्टर बीजी शेखर पाटील, कॅम्पस डायरेक्टर श्री दीपक रहाणे सर, मुख्याध्यापक सुनीता कडपा, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोळजकर, RM फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर के शिंदे, MBA आणि MCAचे प्राचार्य डॉक्टर पवार SB व ITI प्राचार्य इंजिनियर अभंग सर व सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पांडुरंगाची आरती, पालखीचे पूजन करण्यात आले. या दिंडीमध्ये श्री विठ्ठलाची भूमिका कुमार राम अशोक कोरके व रुक्मिणी कुमारी आरोही किरण गोखले या विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी मुख्याध्यापक यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. यावेळी प्राचार्या सुनीता कडपा यांनी संतांची माहिती सांगितली. त्याचबरोबर शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या प्राध्यापक सोनाली भालेराव यांच्या मार्गदर्शनाने विठ्ठल भक्ती गीतावर शालेय विद्यार्थिनींनी नृत्य केले. शाळेच्या परिसरामध्ये असलेल्या श्री साईबाबा मंदिरामध्ये आरती झाली व सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, बोटा, संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.